रामकृष्ण हरी माऊली. आज आपण पोहोचलो आहोत तरडगाव मधून या निंबोऱ्याच्या दिशेने पालखी सोहळा चाललेला आहे. आपल्या बरोबर काही भाविक भक्तगण आहेत, कशा पद्धतीने ते या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत ते जाणून घेऊया. आणि मोठ्या प्रमाणात ते माऊलीगण पंढरीच्या वाटेवर चालताना दिसून येत आहे. आपल्या बरोबर काही भक्त मंडळी आहेत, काय मत करतात कशा पद्धतीने. माऊली रामकृष्ण हरी. कुठनं आलाय माऊली? बांधवेवाडी, मोहोळ तालुका. मोहोळ तालुका. काय वाटतंय आता आपल्या मागं कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा चालतोय आणि पंढरीच्या वाटेवरती आपण चालताय, काय सांगाल थोडक्यात? खूपच आनंद होतो, अप्रतिम आनंद होतो. आणि तुम्ही आता ह्या वर्षी पाऊस पाणी चांगलं आहे, काय वाटतं तुम्हाला की माऊलीनं काय कृपादृष्टी दाखवली? कोरोना सारखी आपत्ती महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात येऊन गेली गेल्या 5 वर्षात, काय सांगाल? कृपादृष्टी ह्या वर्षी भरपूर दाखवलेला आहे. पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यात आनंद आहे. आनंद आहे. काय वाटतंय माऊली तुम्हाला पंढरीच्या वाटेवर चालताना कसा अनुभव येतोय? दस्तूर खुद्द ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आपल्या शेजारून चालतो, काय वाटतंय? खूप आनंद होतोय. या वर्षी पावसाळा खूप भरपूर झालेला आहे, तर गोरगरीब शेतकऱ्याचे दिवस व शेतकरी सुखी राहावं एवढंच वाटतंय. शेतकरी सुखी राहावं वाटतंय, यांनी सांगितलं शेतकरी सुखी राहावं वाटतंय. आपल्या बरोबर पालखी सोहळा आहे, कशा पद्धतीने पालखी सोहळा चालताना दिसतोय. पुष्पवृष्टी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याच माध्यमातून माऊली काय सांगाल? चांगलं वाटतंय, आनंदाचं वातावरण वाटतंय. आनंदात होतो. आता पाहू शकत असाल की कशा पद्धतीने पालखी सोहळा हा मार्गस्थ होतो पंढरपूरच्या दिशेने आणि याच माध्यमातून हा पालखी सोहळा आपल्या शेजारून चाललाय. कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा चालताना दिसून येत आहे. चला माऊली 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 माऊली.